बातम्या पाहणार आहोत। सिंचनाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले विरोधक आणि विरोधकांना प्रत्युत्तर देणारे सत्ताधारी असं चित्र गेल्या 5 दिवसांपासून अधिवेशनामध्ये पाहायला मिळतंय। आजही विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं आणि याचबाबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे जे सध्या नागपुरात आहेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक आमदारांची चर्चा केली। आपण पाहूया। चर्चा करण्यासाठी विरोध आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य आपल्या बरोबर आहेत। विरोधकांतर्फे आहेत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस, तर सत्ताधाऱ्यांतर्फे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड। देवेंद्रजी, तुम्ही सुरुवातीपासून खूप आग्रही होता सिंचनाच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून। एकही दिवस सभागृह तुम्ही चालू दिलं नाही। खरोखर यातून काही साधलं विरोधकांनी असं वाटतं? निम्न पैनगंगामध्ये जे टेंडर काढण्यात आले होते त्याच्यामध्ये जो काही घोटाळा झाला त्या संदर्भातले होते आणि त्यांनी त्या कमिटीने स्पष्टपणे लिहिलं की ज्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग 85 क्युसेक्स पकडायला पाहिजे होता तो 125 क्युसेक्स पकडून टेंडर काढले आणि ज्या ठिकाणी बेडविड्थ 8 के 9 मीटर पकडायला पाहिजे होती त्या ठिकाणी 15 मीटर पकडून ती बेडविड्थ पकडली। त्यामुळे टेंडर रद्द करा, याच्यातनं राज्याचं 1200 कोटी रुपयाचं नुकसान होत आहे हे उपासी समितीने सांगितलं। कुलकर्णींनी काय सांगितलं? कुलकर्णींनी आपला अहवाल डिनाय केलेला नाही, उलट त्यांनी म्हटलं माझ्या अहवालावर कारवाई का केली नाही। काही वृत्तपत्रांनी असं छापलं की कुलकर्णींनी असं म्हटलेलं आहे की या बंधाऱ्यांची आवश्यकताच नव्हती। त्याच्यावर एक स्पष्टीकरण कुलकर्णींनी, हे आम्ही नव्हतं म्हटलं, काही वृत्तपत्रांनी छापलं होतं। कुलकर्णींनी सांगितलं मी असं म्हटलं नाही, मी असं म्हटलंय की हे बंधारे बांधत असताना सायंटिफिकली जो पाण्याचा येवा मोजायला पाहिजे होता तो मोजलेला नाही आणि त्याच्यामुळे तो हे जे काही बंधारे आहेत आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे हेही सांगितलं की आपेगावचा बंधारा आवश्यक नसताना बांधलेला हे मी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलं की बाकी भ्रष्टाचाराचे मुद्दे त्यात मी जे सांगितले त्याच्यावर मी स्टँड करतो हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। जितेंद्र, मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला इथे जाहीर आव्हान देतो। 15 दिवसापूर्वी झालेल्या चर्चेत तुम्ही म्हणाला होतात की कुलकर्णी म्हणाले बंधारे बांधायची गरजच नाही आणि मी कुलकर्णींचं स्वतःचा लिखित लेख तुम्हाला देऊ इच्छितो ज्यात ते म्हणतात की असं मी कधीही म्हटलेलं नाही। किंबहुना महाराष्ट्राचं वाया जाणारं पाणी, आंध्रला मिळणारं पाणी हे महाराष्ट्राला मिळालं त्या बंधाऱ्यांमुळे आणि 170 गावांची शेती लागवड निर्माण झाली, त्या शेतकऱ्यांना ताकद मिळाली। 1 मिनिट, तुमचा पक्ष हा नेहमी शेडजींचा पक्ष राहिला आहे, त्यामुळे इथल्या गरीब बहुजन शेतकऱ्याला मिळणारी आर्थिक ताकद मिळता कामा नाही हे तुमच्या मनातली खंत आहे। ती खंत मोठा आरोप केला, थेट भाजपवर आरोप केलेला आहे की हा आरोप हे करतात यांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या हेच यांचं राहिलेलं आहे आणि हेच यांनी केलेलं आहे। कुलकर्णींचा रिपोर्ट माझ्याजवळ आहे, मला तो पाठ आहे, मी तो मांडलेला आहे आणि मी यांना चॅलेंज करतो यांना की मी त्यातला मांडलेला एकही मुद्दा जर खोटा असला तर मी यांची जाहीर क्षमा मागेन। अधिवेशनाचे 5ही दिवस जे कामकाजाचे होते ते वाया गेलेले आहेत। अशाच गोंधळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांची याच विषयी चर्चा केल्याने तेव्हा सुद्धा आव्हानं प्रति आव्हानच आपल्याला दिसली। सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये वसणाऱ्या आदिवासी बांधवांचं स्थलांतर